नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे. यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील बरेचसे उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेलेच आहेत. आज आपण लहान मुलांकडून अभ्यास कसा करून घ्यावा याबद्दल बऱ्याचशा ट्रिक्स आणि टिप्स पाहणार आहोत. बऱ्याच वेळा लहान मुलं अभ्यासाला बसण्यासाठी टाळाटाळ करतात, चिडचिड करतात किंवा पुरेसा अभ्यास करत नाहीत. अशा वेळी पालकांनी काय करणं गरजेचं असतं आणि लहान मुलांना त्यांच्या कलेने अभ्यासाची सवय कशी लावावी याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, परंतु न स्किप करता पहा, कारण व्हिडिओच्या प्रत्येक टप्प्यावर आपण खूप महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. असेच व्हिडिओ चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला लाईक कमेंट शेअर करा. अभ्यास करणं हा शिक्षण प्रक्रियेतील एक समग्र भाग आहे आणि मुलांच्या प्रगतीमधले त्याची महत्त्वाची भूमिकाही. मात्र मुलं रोज अभ्यास करण्याच्या बाबतीत फारसं उत्सुक नसतात. बरीच लहान मुलं अभ्यास करणं टाळतात. त्यांच्या दृष्टीने काही महत्त्वाची कारणं आणि ती रास्तही असू शकतात. लहान मुलं आळशी असल्यामुळे नाही, तर अभ्यास करणं अवघड, कंटाळवाणं किंवा मानसिकदृष्ट्या क्लिष्ट वाटत असल्यामुळे ते टाळू शकतात. मुलांच्या या वर्तनामागे अनेक जैविक, मानसिक आणि पर्यावरणीय कारणे असू शकतात. आज आपण त्याबद्दल माहिती पाहूया. मुलं अभ्यास टाळण्याची ही सामान्यतः कारणं असू शकतात. सोशल मीडिया, ऑनलाईन गेम्स आणि यूट्यूबवरील व्हिडिओ यामुळे मुलांना झटपट आनंद मिळतो. त्याच्या तुलनेत अभ्यास खूप नीरस, कंटाळवाणा आणि मेंदूवरती दडपण आणणारा असतो. त्यामुळे अभ्यास करताना मुलं टाळू शकतात. आजूबाजूचा गोंगाट, TV पाहणं, लक्ष इतरत्र विचलित होणं हे देखील अभ्यास टाळण्याचं कारण असू शकतं. पारंपरिक पद्धतीने तासनतास केवळ पाठांतर करायला लावल्यास मुलांना तो विषय नीरस वाटू शकतो. सध्या मुलं खूप स्मार्ट आहेत, त्यामुळे त्यांना कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी, लक्षात ठेवण्यासाठी तासनतास वेळ लागतच नाही. त्यामुळे एका ठिकाणी असा बसून शिकणं हे मुलांसाठी कंटाळवाणं होतं आणि मुलं अभ्यास टाळतात. परीक्षेत कमी गुण मिळण्याची किंवा पालकांची ओरडण्याची भीती, शिकवलेला अभ्यास लवकर लक्षात न आल्यामुळे मुलं अभ्यासाचा विषयच टाळण्याचा प्रयत्न करतात. इतर मुलांशी सतत होणारी तुलना आणि पालकांच्या अतिअपेक्षेमुळे मुलांवर मानसिक तणाव येतो. त्यामुळेही अभ्यासातील रस कमी होतो. बऱ्याचदा मुलांना काय येतं यापेक्षा काय येत नाही यावरून दबाव आणला जातो आणि त्यामुळेही मुलं अभ्यास टाळतात. दिवसभर एकाच जागी बसून राहिल्याने किंवा मैदानी खेळ न खेळल्यामुळे मुलांमध्ये ऊर्जा आणि एकाग्रतेचा अभाव निर्माण होतो. रात्री उशिरापर्यंत जागणं आणि पुरेशी झोप न मिळणं यामुळेही मुलं थकलेली होतात आणि अभ्यासाच्या वेळी चिडचिडी आणि थकून जातात. मागील अभ्यासातील किंवा मागील वर्षातील मूलभूत गोष्टी समजत नाहीत. त्यामुळे पुढील अभ्यास मुलांना अत्यंत कठीण वाटू शकतो आणि त्याचा दबाव येतो. काही वेळा मुलांमध्ये डिस्लेक्सिया किंवा एकाग्रता न लागणं यासारख्या समस्याही असू शकतात, ज्याकडे पालकांचं बऱ्याचदा दुर्लक्ष होतं. मुलांना जेव्हा अभ्यासामध्ये असे अडथळे येऊ लागतात त्यावेळी मुलं अभ्यास करणंच टाळू लागतात. लहान मुलं अभ्यास टाळण्याची किंवा अभ्यासासाठी कंटाळा करण्याची आत्ता आपण काही पाहिलेली कारणं आहेत का ते अगोदर तपासून पाहणं गरजेचं असतं आणि त्या अडचणी दूर करून त्या पद्धतीनेच अभ्यास घेणं मुलांच्या अभ्यासाची आवड निर्माण करण्यासाठी गरजेचं असतं. त्यांच्या कलेने शिकवणं गरजेचं असतं. लहान मुलांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण करण्यासाठी त्यांना अभ्यास खेळातून व प्रयोगातून करण्याची सवय लावा. अभ्यास हा कंटाळवाणा, सक्ती न बनता मुलांच्या कल्पनेला व कुतूहलाला प्रोत्साहन देणारा असणं गरजेचं आहे. अशा वेळी पालकांनी मुलांना सलग 2-3 तास बसवण्याच्या ऐवजी 20 ते 25 मिनिटाच्या एक सेशन करा. मध्ये 5-10 मिनिटाचा ब्रेक द्या. शिकवताना चित्र, प्रयोग, खेळ, शैक्षणिक चार्ट, पुस्तक, फ्लॅश कार्ड, रंगीत चित्र यांचा वापर करा. मुलांच्या अभ्यासाची एक निश्चित वेळ ठरवा आणि त्या काळात घरातील TV, मोबाईल, गोंगाट पूर्णपणे बंद ठेवा. मुलांनी केलेल्या छोट्या प्रयत्नांचं, प्रगतीचं कौतुक करा. मुलांशी रागवून किंवा मारून अभ्यास करून घेण्याऐवजी त्यांना समजून घेणं गरजेचं आहे. मुलांचं मन अभ्यासात रमवण्यासाठी त्यांच्या कलेने घेणं गरजेचं आहे. मुलांचा अभ्यास एकाच वेळी जास्त वेळ न घेता 15-20 मिनिटाच्या छोट्या ब्रेकमध्ये घ्या. पुस्तकी ज्ञानासोबत चित्र, गाणी, रंजक खेळांचा वापर करा. उदाहरणार्थ गणित शिकण्यासाठी मण्यांच्या माळा, खडे वापरा. अभ्यासाच्या वेळी घरातील TV, मोबाईल बंद असेल तर मुलांचं लक्ष इतरत्र विचलित होत नाही. मूल छोटासा अभ्यास पूर्ण केल्यावरही त्याचं कौतुक करा, म्हणजे त्याचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यातील रुची अधिक वाढायला मदत होईल. वेगवेगळ्या सुटसुटीत वर्कशीट, रंगीत चित्रांचे पुस्तक, सुंदर संगीतातील गाणी, लहान मुलांचा खेळातून अभ्यास घेणं, मुलांना कंटाळा आला की अभ्यास थांबवणं. आज कोणता अभ्यास करणार आहोत हे मुलांसोबत अगोदरच नियोजन करणं आणि फक्त तेवढाच अभ्यास घेणं. लहान मुलांना त्या गोष्टी छान
सांगणं, लहान मुलांना केलेला अभ्यास लक्षात राहावं यासाठी काही ट्रिक, रंजक गोष्टी शिकवणं, या गोष्टीही तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. तुम्ही जर आज मुलांना सांगितलं की 2 विषयांचा अभ्यास करूया आणि अभ्यास लवकर झाला तर तुम्ही 3रा विषय काढता, तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. यामुळेही मुलं चिडचिडे होतात आणि परत अभ्यास करणं टाळतात. गणित शिकवताना माण्यांचा, फळांचा किंवा खेळातील वस्तूंचा वापर करा. मुलांचे आमिष दाखवून किंवा धाक दाखवून अभ्यास करून घेण्याऐवजी शिकवण्याची प्रक्रिया रंजक बनवा. घरातील टीव्ही, मोबाईल बंद ठेवून हवेशीर शांत ठिकाण निवडा. सुव्यवस्थित आणि शांत जागेत मेंदूचं लक्ष अधिक काळ केंद्रित होतं. मुलांचे लक्ष विचलित होते, म्हणून त्यांना सलग बसवण्याच्या ऐवजी मध्ये छोटा छोटा ब्रेक द्या आणि परत स्वतः येऊन अभ्यास चालू करण्याची सवयही लावा. मुलाला गुणांपेक्षा त्याने केलेल्या मेहनतीसाठी शाबासकी द्या. लहान यशाचे देखील कौतुक केल्यास मुलांचा आत्मविश्वास आणि रुची वाढते. मूल तुम्हाला वाचन करताना किंवा नवीन गोष्टी शिकताना पाहतं, तेव्हा ते आपोआपही आचरण करतं. त्यामुळे तुम्ही देखील मुलांसोबत अभ्यासाला बसायला हवं. लहान मुलांना नियमितपणे अभ्यास करायचा असतो हे समजून सांगा. त्यासाठी दिवसाची योग्य ती वेळ ठरवा. जेव्हा लहान मुलांचं पोट व्यवस्थित भरलेलं असेल, त्यांची झोप शांत झालेली असेल, मुलांना खेळून झालं असेल आणि त्याचवेळी मुलं अभ्यास आनंदाने करण्यासाठी तयार होतील. जर तुम्ही लहान मुलांना भूक लागली असताना, झोप लागली असताना किंवा लहान मुलांचं खेळून झालं नसेल अशा वेळी जबरदस्तीने अभ्यासाला बसवत असाल तर नक्कीच मूल आनंदाने अभ्यास कधीच करणार नाही आणि चिडचिड, कंटाळा आणि टाळाटाळ करू लागेल. परंतु अशावेळी लहान मुलांना स्वतःच्या जबाबदारीने वेळेवर अभ्यास करावा लागतो ही गोष्ट समजून सांगा. त्यासाठी ठराविक नियम बनवा आणि ते पाळणं बंधनकारकही करा. दिवसाची एक नियमित वेळ अभ्यासासाठी ठरवा आणि मुलांना सांगा की यापूर्वी तुझ्या इतर ॲक्टिव्हिटीज, जेवण, झोप, इतर खेळणं सगळं आवरायला हवं. मग मुलं तो नियम लक्षात ठेवतात आणि नियमितपणे त्याच वेळी अभ्यासासाठी तयारही राहतात. लहान मुलांना अभ्यास करायचा आहे हे फक्त एकदा आठवण करून द्या. त्या गोष्टी जर तुम्ही सलग मुलांना ओरडून सांगत राहाल तर मुलं अभ्यासासाठी चिडचिड करतात आणि त्यांना ही गोष्ट कंटाळवाणी आणि सक्तीची वाटून खूप दडपण वाटू शकतं. अशा वेळी मुलं अभ्यास कमी करणं, जास्त करणं यापेक्षा तो टाळण्यावरती जास्त भर देतात. त्यामुळे एकदाच एक ठराविक वेळ निश्चित करा आणि ती वेळ मुलांना एकदा आठवण करून द्या. नियमितपणे ठरलेल्या वेळी ठरलेला अभ्यास पूर्ण करा. ही मुलं स्वतःची जबाबदारी समजतात, त्यामुळे त्यांना ती स्वतः घेऊ द्या. लहान मुलांना अभ्यास करताना तुमची फक्त त्यासाठी थोडीशी मदत असू द्या. जास्त इन्व्हॉल्वमेंट कधीही नसावी. काही गोष्टी मुलांना त्यांच्या पद्धतीने पूर्ण करणं जास्त सोयीस्कर पडतं आणि ते आवडतंही. आणि अभ्यास कधीही स्वतःहून पूर्ण करणं ही जबाबदारी मुलांच्या भविष्यासाठीही खूप फायदेशीर आहे. त्यामुळे मुलांना अडचणी असतील त्या शिकवा, समजवा, पण अभ्यास स्वतः करू द्या. लहान मुलांना एखाद्या दिवशी अभ्यासाचा कंटाळा येऊ शकतो किंवा मूल एखाद्या दिवशी अभ्यासासाठी नाहीही म्हणू शकतं. अशा वेळी जर शक्य असेल तर त्या दिवशीसाठी त्याला सवलत द्यायलाच हवी. तुम्ही जर मुलांना अभ्यास करण्यासाठी मारत असाल किंवा अभ्यासाला बसल्यानंतर जोरजोरात ओरडत असाल, रागवत असाल, तरी देखील लहान मुलांच्या अभ्यासामधील रुची कमी होऊ शकते आणि पालकांनी त्यासाठी मूल टाळाटाळ करू शकतं. अशावेळी पालकांनी खूप संयमी राहणं आणि मुलांच्या कलेकलेने घेणं, सुरुवात थोड्या अभ्यासापासून करून हळूहळू तो वाढवणं या गोष्टी गरजेच्या असतात. म्हणजे लहान मुलाला सुरुवातीला अभ्यासातील रुची असेल तर मूल हळूहळू भरपूर अभ्यासही करू लागेल. लहान मुलांना अभ्यास करताना कोणतीही आडकाठी, कुरबूर, चिडचिड करू नये किंवा मध्येच एखाद्या कामासाठी त्यांना उठवू नये. नियमित वेळ आणि नियमित पूर्ण अभ्यास करण्याची सवय लहानपणापासूनच मुलांना लागायला हवी. म्हणजेच पुढे ही मुलं नियमितपणे आणि स्वतःहून अभ्यासाला बसतील आणि तो पूर्ण करतील. कारण लहान वयात या गोष्टी शिकवणं, सांगणं थोडं सोयीस्कर असतं. जशी जशी मुलं मोठी होतील तशी तशी मुलं या गोष्टी ऐकत नाहीत. लहान मुलांना अभ्यासावरून त्यांच्या मित्रांसमोर किंवा इतर व्यक्तींसमोर रागवू नका, ओरडू नका किंवा त्यांची निंदाही करू नका. त्यामुळे मुलांचा अभ्यासामधील रुची कमी होते. मुलांनी अभ्यास केला तरीही केलेला अभ्यास कमी आहे किंवा त्यासाठी टोमणं मारू नका. आपल्या मुलाची इतर मुलांशी तुलना करून त्यांनी केलेला अभ्यास कमी आहे की जास्त आहे हे देखील ठरवू नका. त्यामुळेही मुलांना ती एक सक्ती, दडपण आणि चिडचिडपणा वाटू शकतो. अशा वेळीही मुलं अभ्यास करणं टाळू शकतात. त्यामुळे या गोष्टी कटाक्षाने टाळा.
पालकांची ही जबाबदारी आहे की लहानपणापासूनच मुलांना त्यांच्या जबाबदारीने अभ्यास करायला शिकवणं आणि त्यासाठी प्रोत्साहन देणं. आत्ता पाहिलेल्या सगळी माहिती आपल्याला नक्कीच मदत करणारी ठरली असेल आणि कुठल्या गोष्टीमध्ये अडचण आहे हे देखील आपल्या लक्षात आलीच असेल. आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल. सुजाण संगोपन या चॅनलवर आपण लहान मुलांच्या विकासातील असेच भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहू शकता. त्यासोबतच लहान मुलांच्या ब्रेन बूस्टिंगसाठी अभ्यासासाठी बरेचसे व्हिडिओ आपण चॅनलवर अपलोड केलेले आहेत. सुजाण संगोपन या चॅनलला भेट देऊन तुम्ही हे सगळे व्हिडिओ सविस्तररित्या पाहू शकता. परत भेटूया नवीन आणि उपयुक्त माहितीसह. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.